मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या यावर आधारित स्वाध्याय। यामधील पहिलं उदाहरण आहे 45608। हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची निमपट किती। तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर हे जे अंक दिलेले आहेत या अंकापासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे। मग मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना आपण काय करतो की जे अंक दिलेले आहेत हे सर्व अंक उतरत्या क्रमाने लिहितो। मग या ठिकाणी बघा मोठ्यात मोठी संख्या आपण लिहून घेऊ। मग सर्व अंक उतरत्या क्रमाने म्हणजेच 8 6 5 4 0 या क्रमाने लिहून घेतली आणि ती संख्या झाली 86540। आता याच अंकापासून आपण लहान संख्या तयार करून घेऊ आणि लहान संख्या तयार करत असताना या ठिकाणी दिलेल्या अंकाचा चढता क्रम हा आपल्याला लावून घ्यायचा आहे। मग या ठिकाणी दिलेले अंक बघितले तर याच्यामध्ये 0 आहे। मग ज्या ज्या वेळेला दिलेल्या अंकामध्ये 0 असेल अशा वेळेला 0 सोडून बाकीच्या अंकापैकी जो लहान अंक आहे तो सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे। मग या ठिकाणी बघा 0 सोडलं तर दुसरा जो अंक आहे तो आहे 4। मग 4 च्या नंतर परत 0 लिहायचं आणि बाकीचे सर्व अंक हे चढत्या क्रमाने आपल्याला लिहून घ्यायचे आहेत। मग या ठिकाणी आपण लिहिलं 40568 म्हणजेच लहानात लहान संख्या जी आहे ती तयार झाली 40568। आता या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा की मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची निमपट म्हणजेच मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या या दोन्ही संख्याची आपल्याला काय करून घ्यावी लागेल, बेरीज करून घ्यावी लागेल। मग बघा 0 आणि 8 8, 6 आणि 4 10 ला 0 हातचा आला 1, 5 आणि 5 10, 10 आणि 1 1101 हातचा आला 1, 6 आणि 1 7, 8 आणि 4 12 म्हणजे दोन्ही संख्याची जी बेरीज आलेली आहे ती आहे 1,27,108। दोन्ही संख्याच्या बेरजेची निमपट हे आपल्याला या ठिकाणी काढायचे आहे। म्हणून 1,27,108 या संख्येला 2 ने आपण भाग घालूयात। बघा बे सक्क 12, बे त्रिक 6, 7 मधून 6 गेले उरला 1 झाले 11, बे पंचे 10 झाले 10, बे पंचे 10 आणि बे चौक 8 म्हणजेच 1,27,108 या संख्येला जर 2 ने भागले तर त्याचं उत्तर येतं 63,554 आणि 63,554 हा जर पर्याय आपण बघितला तर तो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे। 03642 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेचा 1/3 भाग म्हणजे किती। बघा हे उदाहरण सोडत असताना सर्वात अगोदर आपण काय करून घेऊ, मोठ्यात मोठी संख्या तयार करून घेऊयात। तर मोठ्यात मोठी जी संख्या आहे ती तयार होते 64,320। यानंतर लहानात लहान संख्या कोणती तयार होते ते पाहूयात। तर बघा लहानात लहान संख्या तयार होते 20,346 आणि इथं काय म्हणत आहे तर मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्येच्या बेरजेचा 1/3 भाग म्हणजेच आपल्याला या ठिकाणी मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या या दोन्हीची बेरीज करावी लागणार आहे। तर या ठिकाणी आपण बेरीज करून घेऊयात। बघा 0 आणि 6 6, 3 2 मध्ये 4 मिळवले 6 झाले, 3 आणि 3 6, 4 आणि 0 मिळून 4 होतात आणि 6 आणि 2 मिळून 8 होतात। म्हणजे दोन्ही संख्याची जी बेरीज आहे ती आलेली आहे 84,666। आता या दोन्ही संख्याची बेरीज केल्यानंतर उत्तर आपल्याला मिळालेलं आहे आणि या उत्तराचा 1/3 भाग किती अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। म्हणून 84,666 याला आपण 3 ने भागणार आहोत। मग या ठिकाणी पहा 3 दोन्ही 6 उरले 2 झाले 24, 3 8 24 परत 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6 आणि 3 दोन्ही 6 म्हणजेच 84,666 याला भागल्यानंतर याचं उत्तर जे आहे ते येतं 28,222। याचाच अर्थ या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे 28,222 आणि हा पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे। याच्या पुढील उदाहरण पाहूयात।
8503 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची तिप्पट किती आहे? बघा, 8503 या अंकांपासून मोठ्यात मोठी जी संख्या तयार होती ती आहे 8530. त्याचप्रमाणे यापासून जी लहान संख्या तयार होते ती 3058. आता या दोन्हीच्या बेरजेची तिप्पट करायची आहे. याचाच अर्थ मोठी संख्या आणि लहान संख्या याची आपल्याला बेरीज करून घ्यावी लागेल. मग दोन्हीची बेरीज करून घेऊयात. बघा, 0 आणि 8 8 होतात, 3 आणि 5 8 होतात, 5 व 0 5, 8 आणि 3 मिळून होतात 11. म्हणजे दोन्ही संख्येची बेरीज आलेली आहे 11588. आता या ठिकाणी ही जी बेरीज आलेली आहे या बेरजेची तिप्पट किती अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. म्हणून 11588 गुणिले 3 करूयात. बघा, 8 त्रिक 24 ला 4 हातचे आले 2, 8 त्रिक 24 24 आणि 2 26 ला 6 हातचे आले 2, 3 5 15 आणि 2 17 ला 7 हातचा आला 1, 3 1 3, 3 आणि हातचा 1 4 झाले आणि 3 1 3. याचाच अर्थ 11588 याला 3 ने गुणल्यानंतर किंवा 11588 याची जी तिप्पट आहे ती येणार आहे 34764. आणि 34764 हा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. याच्या पुढचं उदाहरण पाहूयात. 2750 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची तिप्पट किती? मग 2750 यापासून मोठ्यात मोठी जी संख्या तयार होते ती आहे 7520. लहानात लहान संख्या जी आहे ती आहे 2057. आता या दोन्ही संख्यांची आपल्याला या ठिकाणी बेरीज करून घ्यायची आहे. मग पहा, 0 आणि 7 7, 2 आणि 5 मिळून होतात 7, 5 आणि 0 मिळून होतात 5, 7 आणि 2 मिळून होतात 9. म्हणजेच दोन्ही संख्याची जी बेरीज आलेली आहे ती आहे 9577. आता या 9577 ची तिप्पट किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. म्हणून 9577 याची या ठिकाणी आपण तिप्पट करून घेऊयात. म्हणून 9577 गुणिले 3. मग 3 7 21 ला 1 हातचे आले 2, 3 7 21 आणि 2 23 ला 3 हातचे आले 2, 3 5 15, 15 आणि 2 17 ला 7 हातचा आला 1 आणि 9 त्रिक 27 आणि 1 28. म्हणजेच याचं उत्तर आलं 28731. आणि 28731 हा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. याच्या पुढचं उदाहरण पाहूयात. 9653 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची निमपट किती? तर या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्याला 9653 हे अंक वापरून मोठ्यात मोठी संख्या तयार करावी लागेल आणि ती संख्या होते 9653. आता हेच अंक वापरून आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची आहे. मग हे सर्व अंक आपल्याला चढत्या क्रमाने लिहावे लागतील. मग चढत्या क्रमाने लिहिल्यानंतर या ठिकाणी 3 5 6 आणि 9 अशा प्रकारे हे अंक लिहिले जातील आणि त्यापासून 3569 ही संख्या तयार होईल. दोन्ही संख्येच्या बेरजेची निमपट आपल्याला करायची आहे. तर सर्वात अगोदर या दोन्ही संख्येची बेरीज करून घेऊयात आणि ती होते बघा 9 आणि 3 1202 हातचा आला 1, 5 आणि 6 11 आणि हातचा 1 12, 1202 परत 1 हातचा आला 1 आणि 6 7, 7 आणि 5 1202 परत 1 हातचा आला 9 आणि 1 10, 10 आणि 3 होतात 13. म्हणजे दोन्ही संख्येची बेरीज जी आलेली आहे ती आलेली आहे 13222. आता या 13222 ची आपल्याला निमपट करायची आहे. म्हणून त्याला भागिले 2 केलं आणि या ठिकाणी 2 ने 13222 ला भागल्यानंतर बघा, बेसक्क 12 उरला 1 झाले 12, बेसक्क 12 पुन्हा बे 1 बे आणि बे 1 बे. याचाच अर्थ 6611 हे याचं उत्तर आलेलं आहे. आणि 6611 हे उत्तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे.
6, 3, 2 हे अंक वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या फरकाची निमपट किती? तर बघा, या ठिकाणी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला तयार करायची आहे, परंतु या ठिकाणी 3 अंक दिलेले आहेत आणि आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची आहे। मग अशा वेळेला काय करायचं? तर आपल्याला 3 अंक दिलेले आहेत आणि 5 अंकी संख्या तयार करायची आहे, म्हणून 2 अंक जे आहेत ते जास्तीचे 2 अंक आपल्याला सर्वात मोठा अंक हा जास्तीचे 2 अंक एवढा घ्यायचा आहे। म्हणजेच बघा, या ठिकाणी 6 एक वेळेस आलेला आहे, 3 एक वेळेस आलेला आहे, 2 एक वेळेस आलेला आहे, म्हणून याच्यामध्ये 6 हा अंक आपल्याला अजून 2 वेळेस वाढवायचा आहे, म्हणजे ती मोठी संख्या होईल 66,632। आता लहान संख्या तयार करत असताना काय करायचं आहे? या अंकामध्ये जो सर्वात लहान अंक आहे तो अंक परत 2 वेळेस त्याच्यामध्ये जास्तीचा मिळवायचा आहे, जास्तीचा लिहायचा आहे। मग याच्या ठिकाणी 2 हा अंक लहान असल्यामुळे 2 हा अंक आपल्याला 3 वेळेस लिहावा लागेल, म्हणजे ती संख्या होईल 22,236। आता या दोन्ही संख्यांच्या फरकाची निमपट या ठिकाणी म्हणत आहे। मग फरक म्हणजेच काय करावं लागेल? तर यांची वजाबाकी या ठिकाणी करावी लागेल। मग वजाबाकी करत असताना बघा, 12 मधून 6 गेले, उरले 6। त्यानंतर पुन्हा 12 मधून 3 गेले, उरले 9। पुन्हा 5 मधून 2 गेले, उरले 3। 6 मधून 2 गेले, उरले 4 आणि पुन्हा 6 मधून 2 गेले, उरले 4। म्हणजे दोन्ही संख्येतील जो फरक आहे तो आलेला आहे 44,396। आता या फरकाची निमपट म्हणलेला आहे, म्हणून या ठिकाणी काय करावं लागेल? 44,396 या संख्येला 2 ने भागावं लागेल। मग 2 ने आपण भाग करूयात, तर बघा, बे 2 4, बे 2 4, बे 1 बे, उरला 1 झाले 19, 92 18 उरला 1 झाले 16, बे 8 16 आणि उत्तर येतं 22,198। आणि हे जे उत्तर आहे हे आहे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी। 9, 6, 3, 4 हे अंक वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी व लहानात लहान 6 अंकी संख्या यांच्या फरकाचा तृतीयांश किती? तर बघा, 9, 6, 3, 4 हे अंक एकदाच वापरायचे आहेत आणि मोठ्यात मोठी व लहानात लहान 6 अंकी संख्या आपल्याला तयार करायची आहे। या ठिकाणी अंक दिलेले आहेत 4 आणि त्यापासून संख्या तयार करायची आहे 6 अंकी। मग याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना तर 9 हा सर्वात मोठा अंक असल्यामुळे तो 2 वेळेस जास्त घ्यायचा आहे। मग या ठिकाणी मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना 9 जर 2 वेळेस जास्त वेळेस घेतला तर ती संख्या होते 9,99,643। आता लहान संख्या तयार करत असताना काय करायचं आहे की जो अंक सर्वात लहान आहे तो 2 वेळेला जास्त वेळा घ्यायचा आहे। आता या ठिकाणी लहान अंक जो आहे तो आहे 3, म्हणून हा 2 वेळेला जास्त घ्यायचा आहे आणि जास्त वेळा घेतल्यानंतर ती संख्या तयार होते 3,33,469। आता या दोन्ही संख्येच्या फरकाचा तृतीयांश म्हणतोय, म्हणजेच या ठिकाणी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या या दोन्ही संख्याचा फरक काढायचा आहे, म्हणजे यांची वजाबाकी करायची आहे। मग या ठिकाणी सर्वात अगोदर आपण वजाबाकी करून घेऊयात। तर बघा, 13 मधून 9 गेले, उरले 4। त्यानंतर 13 मधून 6 गेले, उरले 7। 5 मधून 4 गेले, उरला 1। 9 मधून 3 गेले, उरले 6। 9 मधून 3 गेले, उरले 6 आणि परत 9 मधून 3 गेले, उरले 6। म्हणजे दोन्ही संख्येतील जो फरक आलेला आहे तो आहे 6,66,174। हा जो फरक आलेला आहे या फरकाचा तृतीयांश भाग आपल्याला विचारलेला आहे, म्हणून या फरकाला आपल्याला 3 ने भागावं लागणार आहे। मग या ठिकाणी बघा, 6,66,174 भागिले 3 केलं आणि 3 ने भाग दिल्यानंतर 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6, 1 ला भाग जात नाही म्हणून 0 घेतलं। त्यानंतर संख्या झाली 17। मग 3 5 15 उरले 2 आणि 3 8 24। म्हणजे याचं जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे 2,22,058। आणि हा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। तर बघा मित्रांनो,